विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते म्हणजे आपले ॲडमिट कार्ड्स. आपल्याला प्रश्न पडला होता, की नक्की आपले ॲडमिट कार्ड कधी रिलीज होतात? 11 तारखेपासून एक्झाम सुरू होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज ही आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करतोय, की आज आपले प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड रिलीज झालेत. प्रोव्हिजनल म्हणजे काय? हे फायनल नसतात का? याच्यानंतर नाही अजून ॲडमिट कार्ड असतील का? आता हे रिलीज झाले तर हे कुठं पाहायचे? काय-काय गोष्टी करायच्या? कोणकोणत्या स्टेप्स आहेत ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला? ॲडमिट कार्डवर जर काही मिस्टेक झाली असेल तर ती कशी चेक करायची? कोणकोणत्या गोष्टी आपण चेक करायच्या ॲडमिट कार्डवर? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि अशाच साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मी डायरेक्टली तुम्हाला काय करतो सीईटी सेलच्या वेबसाईटवर घेऊन जातो आणि त्या ठिकाणाहून आपण लाईव्ह पाहूया की कशा पद्धतीने तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला Google Chromeला यायचंय आणि तिथं महासीईटीसेल.org या वेबसाईटवर आपल्याला जायचंय. आता ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय इंटरफेस दिसेल. ओके, एक सेकंद ही वेबसाईट ओपन होते. आता सध्या कसं आहे आत्ताच रिलीज झालेत ना ॲडमिट कार्ड त्यामुळे थोडीशी वेबसाईट स्लो चालते. इथं आपल्याला वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर ना सीईटी या ऑप्शनवर जायचंय. 2026-27 या ऑप्शनवर जायचंय. त्या ठिकाणी आता हे पहा, मी ऑलरेडी एका स्टुडंटचं लॉग इन करून ठेवलंय. पोर्टलवर तुम्ही गेल्याच्या नंतर ना तुम्हाला एक ऑप्शन दिसेल की लॉग इन करण्यासाठी तुमचा युजर आयडी म्हणजे काय आपण जो रजिस्टर्ड मेल केलेला आहे तो मेल तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तुम्ही ठेवला होता कधी फॉर्म भरायच्या वेळेस तो पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची विंडो तुम्हाला दिसेल. पण जर लॉग इन करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली त्या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड, फॉरगॉट युजरनेम यासारखे ऑप्शन आहेत. ठिकाणाहून तुम्ही पासवर्ड आणि युजरनेम तुमचं फॉरगॉट करू शकता. जर तुमच्याकडे लक्षात राहिलं नसेल तर. तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, की तुमचा ईमेल आयडी जो आहे तुम्ही एंटर केलेला, तर तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा तो ॲक्सेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ओ-टी-पी वगैरे येत असतात. आता लॉग इन केल्याच्या नंतरनं आपल्याला कुठं जायचंय? तर आपल्याला जायचंय या ठिकाणी हॉल तिकीट ऑर ॲडमिट कार्ड. तर या ठिकाणी आपण ओपन करायचं या ठिकाणी. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल फर्स्ट यूजी एम-एच-टी सी-ई-टी पी-सी-एम 2026. अजून एक गोष्ट सांगतो, की फक्त पी-सी-एमचे फर्स्ट अटेम्प्टचे प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड रिलीज झालेत. बाकीच्या कोणत्याही अफवांवर बरेचसे तुम्हाला आता व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतील, की पी-सी-बीचे पण झाले, याचे झाले. त्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका. फक्त पी-सी-एमचे सध्या रिलीज झालेत. ते पण प्रोव्हिजनल. प्रोव्हिजनलमध्ये काय-काय असणार आहे, की तुमची एक्झाम कोणत्या सेंटरवर असणार आहे, सॉरी एक्झाम कोणत्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर आणखी काय गोष्ट असणार आहे, की तुमची एक्झामची शिफ्ट काय आहे, तुमच्या एक्झामचा टायमिंग काय आहे. आता डायरेक्टली आपण काय करूया, इथं ओपन करूया. इथं या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्डचा ऑप्शन येईल. तुम्ही इथं डाउनलोड या बटनावर क्लिक करू शकता आणि ॲडमिट कार्ड हे तुमचं ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल. आता या स्टुडंटचं ॲडमिट कार्ड आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल या पद्धतीचं तुमचं हे प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड असतं आणि इथं फर्स्ट अटेम्प्ट क्लिअरली लिहिलंय. ज्यावेळेस सेकंड अटेम्प्टचं रिलीज होईल, तर त्यावेळेस इथं सेकंड अटेम्प्ट असेल. त्यावेळेस मी व्हिडिओ नक्की बनवेलच. कारण प्रत्येक स्टेपवर आता मला व्हिडिओ बनावा लागणार आहे तुमच्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. महत्त्वाची डेट ऑफ बर्थ जी आहे तुमची, तर ती चेक करायची आहे. त्याच्यानंतरनं काय, आता जी तुमची डेट ऑफ बर्थ असणार ना, तीच तुम्हाला सीईटीला ॲज अ पासवर्ड असणार तिथं पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी. महत्त्वाची अजून कोणती गोष्ट, डेट ऑफ एक्झामिनेशन ही तारीख कोणती आहे ती लक्षात ठेवायची आहे, मार्क करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन टाइम हा किती आहे 9 ते 12 अशा 2 शिफ्ट असणार. 2 ते 5 आणि 9 ते 12 यामध्येच तुमच्या एक्झाम होतील. त्याच्यानंतर हे टायमिंग्स खूप महत्त्वाचे आहेत किंवा मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. काय रिपोर्टिंग टाइम 7:30 ला तुम्ही तिथं रिपोर्ट केलं पाहिजे. गेट क्लोजर म्हणजे त्या कॉलेजचं गेट कधी क्लोज होईल तर 8:30. तुम्ही 8:31 ला जरी गेले तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. त्याच्यामुळे मेक शुअर करायचे तुम्ही 8:30च्या अगोदर सेंटरवर पाहिजेत. जर सकाळची शिफ्ट असेल. जर संध्याकाळची शिफ्ट असेल तर हा टाइम वेगळा असेल इथं. त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन नंबर वगैरे तर आहेच. त्यानंतर क्वेश्चन पेपरची लँग्वेज इंग्लिशच आहे का सिलेक्ट केलेली ती पाहिजे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी वगैरे असेल तर ते स्टेटस तुमचं झालंय का? स्क्राईब वगैरे जर निवडला असेल तर तो व्यवस्थित आहे का? हे चेक करायचंय. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही 4 प्रेफरन्सेस दिले होते, बरोबर? आणि मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्सनुसार, की तुम्हाला पहिलाच प्रेफरन्स हा अलॉट झालेला असणार आहे. मोस्ट ऑफ केसेसमध्ये हा पहिलाच प्रेफरन्स अलॉट होतो. आता या ठिकाणी इथं पहा तुम्ही, की व्हेन्यू ओके सातारा आणि त्याच्यानंतर तुमचा जो तालुका आहे म्हणजे या स्टुडंटची सातारा डिस्ट्रिक्टमध्ये एक्झाम होणार आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये तर फलटण या तालुक्यामध्ये होणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी की मला तुम्हाला सांगायची आणि जी मी तुम्हाला सेपरेट स्लाइडवर घेऊन सांगतो. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मी सेपरेट स्लाइडवर घेऊ शकतो. जेणेकरून कसं की तुम्हाला व्यवस्थितरित्या ती गोष्ट
ओके. सॉरी, सॉरी, सॉरी. व्यवस्थितरित्या ती गोष्ट तुम्हाला समजेल. बरं. आता हे पहा, ही नोटीस काय दिली आहे किंवा ही जी जागा आहे ऍडमिट कार्डची, त्या ठिकाणी काय येणार आहे? तर आपण क्लिअरली वाचूया एकदा. दिस हॉल तिकीट डिफाईन्स द डिस्ट्रिक्ट इन विच युअर एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड. म्हणजे ह्या हॉल तिकीट मधून आपल्याला काय कळतंय की तुमचा जिल्हा कळतोय. प्लीज री-डाउनलोड धिस हॉल तिकीट ऑन 7th एप्रिल. म्हणजे कधी आपल्याला पुन्हा वेबसाईटवर यायचंय? 7 तारखेला 7th एप्रिल 2026 फॉर द कंप्लीट व्हेन्यू डिटेल्स, व्हेन्यू कोड, व्हेन्यू नेम अँड व्हेन्यू ऍड्रेस. म्हणजे आपल्याला आतापर्यंत समजलं की ऍक्च्युअल आपल्याला एक्झाम कुठं द्यायची आहे? नाही समजलं. एक्झामची तारीख समजली आहे, शिफ्ट कधी असणार आहे ती समजली आहे, कोणत्या तालुक्यात असणार आहे ते समजलंय. पण कोणत्या सेंटरवर एक्झाम आहे, कोणत्या कॉलेजमध्ये कुठं एक्झाम आहे, तर ते आपल्याला समजलं नाही. आणि ते कधी समजणार आहे? तर 7 तारखेला ते समजणार आहे. आज 4 तारीख आहे, बरोबर? तर 5, 6, 7 म्हणजे 2 दिवस आहेत आणखीन आपल्याकडे. व्यवस्थित अभ्यास करा आणि डायरेक्टली घाई-गडबड बिलकुल काही करू नका. खूप वेळ असतो आपल्याकडे. 7 तारखेला या आणि चेक करा की नक्की एक्झाम कोणत्या सेंटरवर आहे. तुम्हाला थोडासा अंदाज वगैरे तर लागला असेल. लागलाच की कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या दिवशी आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह नक्की वाटलाय तुम्हाला. त्याच्यामुळे काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय. ऑल द बेस्ट.